शहर व परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहराच्या वतीने दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं। निवेदनात शहरातील वाढत्या घरफोडी, शेतमाल चोरी तसेच संशयित भंगार व्यावसायिकांमार्फत चोरीच्या मालाची खरेदी विक्री होत असल्याच्या तक्रारींचा उल्लेख करण्यात आला। चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, रात्रीची गस्त वाढवावी तसेच भंगार व्यावसायिकांची नियमित तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ जेरबंद करावं व शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री द्यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली। पोलीस प्रशासनानेही या निवेदनाची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। यावेळच्या दोंडाईचा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, धुळे जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रवीण महाजन, विजूभाऊ मराठे, विक्रम पाटील, कृष्णा नगराळे, भूपेंद्र धनगर, भैया धनगर, हर्षल आव्हाड, राकेश अग्रवाल, हितेंद्र महाले, बबलू देवरे, मच्छिंद्र मराठे, संजोग रामोळे, नरू कोळी, भैया बडगुजर, भैया मुजगे व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सविस्तर बातमी तयार करण्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.